थोरवे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। अनिरुद्ध उपासना केंद्र यांच्या मार्फत आज वाईमध्ये भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केले। विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे शिबिर आहे, परंतु वाईमधील जे अनिरुद्ध उपासना केंद्र आहे याचे सर्व हे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी यशस्वीरित्या सकाळपासून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि अनेक रक्तदात्यांनी आपलं रक्तदान केलेलं आहे। तर या उपासना केंद्राचे काही अधिकारी आपल्या समवेत आहेत। तुम्हाला सर काय सांगायला आहे, एकंदर आपल्याला सकाळपासून रक्तदान शिबिर चालू आहे तर कसं पाहता, याच्याकडे काय सांगाल? आमच्या उपासना केंद्रामध्ये हा रक्तदानाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो। आज या ठिकाणी वाईमध्ये हा कार्यक्रम सकाळी 9 वाजल्यापासून चालू झाला आहे। रक्तदाते आता स्वखुशीने इथे येत आहेत आणि ते कार्य चालू आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आपण एक देवाचं कार्य करतोय, त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते एकजुटीने इथे कार्य करत आहेत। सर, आपल्या अनिरुद्ध उपासक केंद्राबद्दल काय सांगाल? एकंदर आपली इथं उपासना दर शनिवारी संध्याकाळी 6:45 वाजता दर शनिवारी उपासना असते। आपल्या उपासना मुंबईला अनिरुद्ध उपासना फाउंडेशन अंतर्गत दर शनिवारी उपासना होत असते। त्याचप्रमाणे आज महारक्तदान शिबिर एकाच वेळी 108 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महारक्तदान शिबिर चालू आहे। या शिबिर आज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शिबिर चालू आहे। त्याचबरोबर आज सर्वात मोठा प्रतिसाद आपल्याला मिळत असतो आणि आपल्याला अक्षय ब्लड बँक या रक्तदान शिबिरासाठी सहकार्य करत असते। सर, आपण रक्तदान शिबिर घेतलेले कसं पाहता, याच्याकडे कसा आनंद वाटतोय आपल्याला काय सांगाल? गेली 10-12 वर्ष मी रक्तदान करतोय, खूप छान वाटतं अंबरने। नक्कीच खूप छान आहे सर। आज आपण रक्तदान केलेलं आहे, रक्तदान हे खूप गरजेचं आहे आणि अशा या संघटना पुढे येऊन रक्तदान करतायत, तर काय सांगाल? एकंदर संघटनेविषयी काय सांगाल आणि रक्तदान केल्यानंतर जो मिळणारा आनंद आहे त्याविषयी काय सांगाल? मी सुरुवातीला अनिरुद्ध आदेश पथकाचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की अशा पद्धतीचा एक खूप मोठा खूप चांगला उपक्रम त्यांनी राबवला। कारण रक्तदान हे इतकं महत्त्वाचं आहे, याचा अनुभव मला वैयक्तिक आहे काही बाबतीत। त्यामुळे मी जिथे कुठे रक्तदान होत असेल आणि त्या कालावधीमध्ये सध्या मी असेल समजा 3 महिन्याच्या वर कालावधी झाला असेल तर मी निश्चित जाऊन त्या ठिकाणी रक्तदान करत असतो। अशी शिबिरं सगळ्याच केंद्रामध्ये झाली पाहिजे, म्हणजे हे उपासना केंद्र आहे, तसं पाहिलं तर उपासना केंद्राचा आणि रक्तदान तसा संबंध आपल्याला लावता येत नाही। तरीही एक उपासना केंद्रातून अशा पद्धतीचं खूप चांगलं इनिशिएटिव्ह पाऊल उचललं जाणं हे मला खरंच चांगलं वाटतंय। सामाजिक भान ठेवून हे काम सगळ्यांनीच पुढे आणलं पाहिजे असं मला वाटतं आणि रक्तदानासारखंच रक्तदान नाहीच आहे असं मला वाटतं। माझं उपासना केंद्र वर्षे नवी मुंबई, त्याच तिकडे जाऊ न शकल्यामुळं आज इथं ब्लड डोनेशन केले आणि फ्रेश वाटतं, काही प्रॉब्लेम वाटत नाही। ताई, एकंदर काय सांगाल, कशा पद्धतीने आपल्याला यश मिळते? सकाळपासून आपण रक्तदान शिबिरामध्ये सक्रिय सहभागी आहात, काय सांगाल? सकाळपासून उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे। बापू कृपेने जे बापूने आमच्याकडून मेहनत करून घेतली आहे त्याला आम्हाला यश मिळालेलं आहे आणि छान प्रकारे प्रतिसाद मिळतो लोकांचा। अनिरुद्ध उपासना केंद्र जे आहे त्यांनी हा राबवलेला रक्तदानाचा जो उपक्रम आहे हा निश्चितच कौतुकास्पद आहे। वाईतील अनेक रुग्णांना याचा फायदा होणार आहे। यापुढेही अशाच प्रकारचे रक्तदान शिबिर वाईत होऊन अनेक रुग्णांना याचा फायदा होणार आहे। नक्कीच हे काम अतिशय कौतुकास्पद आहे। प्रशांत थोरवे, महाराष्ट्र न्यूज मराठी, वाई।